झालेली आहे। त्यामुळे जवळपास विरारपासनं तर आमच्या अध्यक्षांच्या कुलाब्यापर्यंत संपूर्ण एक सेतू, एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की सांताक्रूज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवे साठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर 6.45 किलोमीटरचा आपण तयार करतो। ऑरेंज गेट टनेल प्रकल्प म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवे वरनं उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू, अशा प्रकारचा प्रकल्प, याचं काम सुरू झालेलं आहे। बांद्रा वर्सोवा सी लिंक 90 मिनिटाचा प्रवास 10 मिनिटावर येणार आहे। ठाणे बोरीवली ट्विन टनेल 23 किलोमीटर वाया घोडबंदर, यामुळे 12 किलोमीटरचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे, याचं काम आपण सुरू केलेलं आहे। विरार अलिबाग कॉरिडॉर या संदर्भात लँड ॲक्विजिशनचं काम आपण सुरू केलेलं आहे। ठाणे क्रिक ब्रिज मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ऍडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे। ऐरोली ते कटई नाका प्रकल्प हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे। मुंबईमध्ये 330 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क तयार होत आहे। मेट्रो 3चे 2 टप्पे खुले झाले आहेत। लवकरच मेट्रो 3 पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत। ऑक्टोबर पर्यंतही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। दहिसर डीएन नगर मंडाले, वडाला ते कासरवडवली, ठाणे भिवंडी कल्याण, स्वामी समर्थ नगर विक्रोळी, अंधेरी ते दहिसर, मीरा भाईंदर नवी मुंबई, गायमुख शिवाजीनगर, कासरवडवली, गायमुख मीरा रोड, तळोजा ते कल्याण, मीरा रोड ते विरार, विक्रोळी ते बदलापूर, अशा 14 मेट्रो मार्गाची आपण या ठिकाणी करतो आहोत। आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे, ती यशस्वी झालेली आहे, त्याचं ट्रायल चाललेले आहेत। या एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो, सबअर्बन रेल्वे, मोनो, बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्रवास करता येणार आहे। आणि हे तिकीट व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे। हेच तिकीट व्हॉट्सअपवर होणार आहे, निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सअपवर मिळणार नाही। आणि यासोबत एक प्रयत्न अजून आमचा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये सबअर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबअर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ऍक्सिडेंट आपण झालेले पाहतो। अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात। आज 2 क्लासेस आपण तयार केलेले आहेत। एकीकडे मेट्रो आहे जी पूर्णपणे एसी आहे, ज्याचे दरवाजे बंद होत आहेत, ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे, तीही मुंबईकरांना आहे। आणि दुसरीकडे सबअर्बन रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोक प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ऍक्सिडेंट होतात। आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रो सारखे कोचेस हे सबअर्बन रेल्वेला दिले पाहिजे, म्हणजे जे पूर्णपणे एसी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील। आणि ही पण मागणी केली आहे की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये 1 रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे। आणि मला सांगताना याचं समाधान आहे। आजच सकाळी माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत। लवकरच मुंबईला येऊन या संदर्भातली अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबअर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रो सारखे एसी आणि रेट्रोफिटिंग नाही, नवीन डब्बे, रेट्रोफिटिंगचे डब्बे नाही, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डब्बे त्या ठिकाणी येतील
की ज्यामध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन एसी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही. अध्यक्ष महोदय, नवी मुंबईचं विमानतळ परवाच आम्ही त्याचा मी आणि शिंदे साहेब गेलो होतो, आढावा घेतला आणि ऑक्टोबर पर्यंत हे विमानतळ सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे. नैनाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे, मी आता जास्त वेळ घेणार नाही, त्याचं डेव्हलपमेंट चाललंय. वाढवण या बंदराचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. जगातल्या पहिल्या 10 मध्ये असलेलं वाढवणचं बंदर हे मुंबईला आणि महाराष्ट्राला एक नवीन मॅरीटाईम ताकद तयार करून देणार आहे. यासोबत नवी मुंबईमध्ये आपण एज्युसिटी तयार करतो. या एज्युसिटीमध्ये 10 फॉरेन युनिव्हर्सिटीज याव्यात अशी आपली अपेक्षा आहे. त्यातल्या 5 युनिव्हर्सिटीजने करार केलेला या सगळ्या युनिव्हर्सिटीज जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत आणि इतर देशात त्यांच्या त्या देशामध्ये जाऊन शिकायला जेवढे पैसे लागतात त्याच्या 25 ते 30% पैशामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीत शिकता येणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी धारावीचा विषय देखील आमच्या ताईंनी मांडला. खरं म्हणजे तो महत्वाचाच विषय. त्याही संदर्भात मी आपल्या लक्षात आणून देतो की हा जो प्रकल्प आहे, पहिल्यांदा तर कुठलीही जमीन अडाणींना देण्यात आलेली नाही. ही जमीन DRPला दिलेली आहे. DRP ही स्पेशल पर्पज व्हेकल आहे. स्पेशल पर्पज व्हेकल याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे भागीदार आहे. हे स्पेशल पर्पज व्हेकल महाराष्ट्र सरकारचं स्पेशल पर्पज व्हेकल आहे. त्याच्यामध्ये अडाणी हे विकासक म्हणून, पार्टनर म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. या धारावीमध्ये अधिसूचित क्षेत्र 251 हेक्टर आहे. प्रत्यक्ष पुनर्वसनाकरता त्यातलं क्षेत्र जे मिळत आहे ते केवळ 108 हेक्टर मिळत आहे. उरलेलं सगळं क्षेत्र हे रिझर्वेशन किंवा इतर प्रकारच्या नॅचरल अशा प्रकारच्या अम्युनिटीज मध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. 108 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये हे काम करायचं आहे. यामध्ये एकूण प्रकल्पाचा जो खर्च आहे हा 95,790 कोटी प्राथमिक खर्च आहे. याची पहिली बांधकाम परवानगी 14/1/2025 ला दिलेली आहे. पुनर्वसन घटकाच्या बांधकामाचा पूर्ण कालावधी म्हणजे 100% रिहॅबिलिटेशनचा कालावधी 7 वर्षे आहे. आणि जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीमध्येच केलं जाणार आहे, बाहेर नाही, धारावीमध्येच. यासोबत ज्यांचे उद्योग आहेत त्यांना उद्योगाकरता तिथेच जागा दिली जाणार आहे, व्यवसाय करता तिथेच जागा दिली जाणार आहे. धारावी ही केवळ एक राहण्याची जागा नाही आहे, ते एक इकॉनॉमिक हब देखील आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2014 पासून जरा मी मोठ्या दुकानातनं जोडे घ्यायला लागलो. 2014 पूर्वी माझे जोडे मी धारावीतनं घ्यायचो, बॅगही धारावीतनं घ्यायचो. याचं कारण तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडची बॅग आणि जोडे हे 10% किमतीत तुम्हाला धारावीत त्या काळात तरी मिळायचे. त्यामुळे अतिशय चांगले कारीगर, पोट्री असेल, चामड्याचा व्यवसाय असेल, हे सगळे या सगळ्यांना धारावीमध्येच उत्तम व्यवस्था तयार करून ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये यांना आपण आणणार आहोत. आणि ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आल्यामुळे आतापर्यंत ते काही टॅक्स भरतात नाही भरत याचा रेकॉर्ड नाही आहे, पण ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आल्यानंतर टॅक्स भरावे लागतील म्हणून स्पेशल केस म्हणून 5 वर्षापर्यंत त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि या माध्यमातून जे लोक, हा पहिला प्रकल्प आहे, आपल्याला माहिती आहे की 2011 पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना आपण आधी 2001 होतं, मग आपण 2017 कायदा केला, 2011 पर्यंत केलं. आता माननीय हायकोर्टाने तेही मान्य केलं. माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार 2011 नंतरचे किंवा वेगवेगळ्या कारणाने अपात्र लोक
यांना आपल्याला घर देता येत नाही। हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्या प्रकल्पामध्ये आपण निर्णय केला की अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं, कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत, त्यांना तर राहावं लागणारच आहे। आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल आणि चांगल्या क्वालिटीचं घर दिलं जाईल। आणि आता आपण त्याला रेंटल हाऊसिंग म्हणतोय, कारण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आज त्यांना पक्क घर देता येत नाही, पण 12 वर्ष रेंटल हाऊसिंग मध्ये ते जर राहिले तर ते घर त्यांच्या नावे करण्यात येईल, हाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे 10 लाख लोकांना त्यांचं स्वतःचं घर या ठिकाणी आपण देणार आहोत। आणि याकरता, या पुनर्वसनाकरता आपल्याला 541 एकर जागा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागणार आहे। तीही जागा अडाणींना नाही, DRPला देण्यात येते आहे आणि त्या जागेवर त्यांना सेल युनिट करता येणार नाही, कमर्शियल करता येणार नाही, केवळ त्या ठिकाणी रिहॅब ते करतील आणि रिहॅबला लागणारी थोडी दुकानं किंवा काय जे काय असेल ते त्यांना करता येईल, याच्या व्यतिरिक्त करता येणार नाही। आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो काही प्रकल्प आपण करतो आहोत, देशातला नव्हे कदाचित जगातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प हा या ठिकाणी तयार होणार आहे। आणि या दृष्टीनं जवळपास आता 90% होम टू होम अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे, लोकांनीही समर्थन दिलेलं आहे। ठीक आहे, काही लोकांचा विरोध असेल, तो असतोच, पण आता धारावीमध्ये याला मोठ्या प्रमाणात लोकांचंही पाठिंबा याला मिळतो आहे। आणि ताई, तुम्ही जे काही लक्षात आणून दिलं की काही लोक नसताना म्हाताऱ्यांच्या सह्या घेतल्या वगैरे, असं अजून घडलेलं नाही, पण घडलं असेल तर पुन्हा असेल तर पुन्हा त्यांच्याकडे पाठवू, काही अडचण नाहीये। पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही अशी नावं द्या, त्यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षणाला जाते। कारण हा प्रकल्प आपल्याला एक असा प्रकल्प करायचा आहे, मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षात जेव्हा रिहॅब तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला, त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू। आणि म्हणून हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे। आणि म्हणून सिडकोचा विकास असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, नवी मुंबईत एक्झिबिशन सेंटर असेल, अशा अनेक गोष्टी। आणि मला हे सांगताना समाधान आहे की 2014 ते 19 या सभागृहामध्ये जे अनाउन्समेंट केली, जे बोललो, त्या सगळ्या गोष्टी आज होताना दिसतायत। आणि मी निश्चितपणे शिंदे साहेबांचे आभार मानेन, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठेही याचा वेग कमी होऊ दिला नाही। अजितदादांचे आभार मानेन, ते कुबेर आहेत, त्यांच्याकडे आमची तिजोरीची किल्ली आहे, त्यांनी ही तिजोरी अडवली नाही, नाहीतर डुप्लिकेट किल्ली तयार करावी लागली असती, पण त्यांनी ती संधीच आम्हाला दिली नाही। आणि म्हणून आताही जे प्रकल्प आम्ही सांगतो आहोत, या मुंबई आणि MMRचा चेहरा बदलणारे, इथल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे, हे निश्चितपणे आपण करून दाखवू। खरं म्हणजे प्रत्येक वेळी वर्ष 1.5 वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते। अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा